नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील संतवाणी या पाठांतर्गत संत तुकाराम यांचा एक अभंग पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या पाठातून काय शिकायचं आहे याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो. 8.1.1 या अध्ययन निष्पत्तीमध्ये विविध विषयावर आधारित अशा विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करून त्याच्यावर चर्चा करणे हा घटक आहे. त्याचबरोबर 8.1.7 या अध्ययन निष्पत्तीमध्ये साहित्य वाचून त्याची सामाजिक मूल्ये आणि त्याची कारणे समजून घेणे हा मुद्दा आहे. त्याचबरोबर 8.1.12 मध्ये विविध प्रकारचे साहित्य वाचताना त्या रचनेचा आस्वाद घेणे आणि आपले विचार व्यक्त करणे हा मुद्दा आहे. त्याचबरोबर 8.1.17 मध्ये अभिव्यक्तीच्या विविध शैली आणि रूपे ओळखणे म्हणजेच विनोदी कथा, कविता, अभंग, कवितांचे वेगवेगळे प्रकार यांचा अभ्यास एखाद्या रचनेमधून करणे असे अभिप्रेत आहे. या अध्ययन निष्पत्तीचा म्हणजेच उद्दिष्टांचा विचार आपण केल्यानंतर आपण मूळ विषयाकडे वळूया. आज आपण संतवाणी या घटकांतर्गत संत तुकारामांची एक अभंग रचना पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की संतांनी जी रचना केली, संतांनी ज्या कविता लिहिल्या त्यांना वेगवेगळी नावं आहेत. जसे की ज्ञानेशांची ओवी, तुकोबांचे अभंग, त्याचबरोबर संत एकनाथ, संत जनाबाई, संत एकनाथ यासारख्या अनेक संतांनी अभंग, ओव्या, भारुड, पद असे अनेक काव्याचे प्रकार आपल्या पुढे ठेवलेले आहेत. या संतांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत वेगवेगळ्या संतांनी आपल्या रचनांच्या मधून समाजाला जागृत करण्याचं आणि आपल्या मराठी भाषेचं स्थान मराठी माणसांच्या मनामध्ये अधिक चांगलं करण्याचं काम केलेलं आहे. या संतांना आपण खरं तर मराठी भाषेचे गुरु म्हणूया, कारण या सर्व संतांचं आपल्या मराठी भाषेवर फार मोठं देणं आहे. हे संत म्हणजे सदविचार सांगणारे चांगले सत्पुरुष, त्याचबरोबर ते चांगले कवी होते. मौखिक परंपरा आणि लिखित परंपरा या दोन्ही परंपरेमध्ये ते व्यक्त होत राहिले. म्हणजे कीर्तन करत राहिले, त्याचबरोबर ते इतर ठिकाणी व्यक्त होत राहिले. या सर्व गोष्टी करत असताना संतांना खूप मोठ्या त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागलं. म्हणजे केव्हा ज्या लोकांना सदुपयोग, सदाचार, चांगले विचार पटत नाहीत या लोकांनी या संतांना त्रासही दिला, परंतु हे संत आपल्या भूमिकेपासून कधीच विचलित झाले नाहीत. काही उदाहरणं सांगायची झाली तर संत ज्ञानेश्वर हे तुम्हाला माहिती आहे. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. या संतांचा एकूण कार्यकाल हा
इसवी सन 1275 ते 1296 या अवघ्या 21 वर्षांचा. पण या 21 वर्षामध्ये आपेगाव या ठिकाणी जन्माला आलेल्या या संतानं ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांनाच आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो. त्याचबरोबर हरिपाठ लिहिले, पसायदान लिहिलं जे आपण नेहमी म्हणतो. आणि आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे असं जगाच्या कल्याणासाठी प्रसाद मागण्याचं कार्य संत ज्ञानेश्वरांनी केलं आणि त्यांनी समाधी घेतली. 21व्या वर्षामध्ये, अवघ्या 21 वर्षामध्ये एवढं मोठं कार्य करणाऱ्या या संतांची अशा पद्धतीची पुस्तक रूपानं नोंद झाली. भावार्थ दीपिका यामध्ये भगवद्गीतेचंच सार सांगितलेलं आहे. या भगवद्गीतेचं, या ज्ञानेश्वरीचं आपण पुन्हा पुन्हा वाचन केलं पाहिजे, म्हणजे आपली भाषा समृद्ध होईल. दुसरे महत्वाचे संत नामदेव. संत नामदेव हे सुद्धा ज्ञानेश्वरांच्या काळातले. म्हणजे सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1270 आणि त्यांचं निधन 1350 मध्ये झालं. हे संत नामदेव नरसी या गावचे आणि पंढरपूरमध्ये त्यांनी 1350 मध्ये समाधी घेतली. संत नामदेवांचं पूर्ण नाव नामदेव दामा शेट्टी रेळकर. त्यांचं साहित्य फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा भ्रमंती करत करत ते पंजाबमध्ये गेले आणि गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांच्या काही रचना समाविष्ट झाल्या, अभंग समाविष्ट झाले आणि त्याला नाव आहे ग्रंथ साहिब या ग्रंथातील संत नामदेवजी की मुखबानी. त्याचबरोबर नामदेवांची गाथाही प्रकाशित आहे. या नामदेवांनी एक सुंदर अभंग लिहिलेला आहे, तो तुम्हाला माहितीच असेल. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. म्हणजे ज्ञानाचा दीप तेवता ठेवण्याकरता, जागृत ठेवण्याकरता, लोकांच्या मनातलं अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्याकरता संत नामदेवांनी काम केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघा भाव धरीन विठ्ठल एक, असे संत नामदेव म्हणाले होते. तसेच संत एकनाथ. संत एकनाथांचं पूर्ण नाव होतं एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. त्यांचा जन्म 1533 आणि निधन 1599. त्यांनी चतुश्लोकी भागवत लिहिलं, त्याचबरोबर एकनाथी रामायण लिहिलं, भावार्थ रामायण लिहिलं, एकनाथी भागवत लिहिलं. यातून सुद्धा पैठणला राहणाऱ्या या संतानं आपल्यासाठी भारुड पद गवळणी लिहून मौखिकरित्या लोकांच्या मनामनात ह्या सगळ्या रचना, काव्य रचना लोकांना मुखोद्गत कसे होतील हे पाहिलं. आता ज्यांचा आपण अभ्यास करणार आहोत ते संत तुकाराम. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कवी कुळाचे अत्यंत आदराचे आणि अत्यंत महत्वाचे असे जे गुरु आहेत ते म्हणजे संत तुकाराम. कारण संत तुकारामांनी संपूर्ण समाज व्यवस्थेचा असा काही अभ्यास केला की ज्याच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये आलेल्या आहेत. 5000 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. तुकाराम बोल्लोबा आंबिले उर्फ तुकाराम बोल्लोबा मोरे असं त्यांचं पूर्ण नाव. तुकारामांचा जन्म 1608चा आणि तुकारामांचं निधन किंवा ते वैकुंठवासी गेले म्हणतात तो काळ आहे 1650चा. तुम्हाला माहितीच आहे की शिवाजी महाराजांच्या काळातले हे महत्वाचे संत. तुकारामांनी तुकारामांची गाथा लिहिली, म्हणजे अभंग लिहिले, अभंगवाणी लिहिली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची मानावा, अशी रचना त्यांनी केली. समाजाच्या विकृतीवर प्रहार करण्याचं काम त्यांनी केलं.
त्यांची अभंगाची गाथा प्रकाशित आहे. हे पुस्तक त्यांच्या अभंगाची मूळ प्रत आहे. त्याचबरोबर ते ज्या ठिकाणी जन्माला आले त्या देहू या ठिकाणी त्यांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी अभंगाचा गाथा म्हणून संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांनीही ही अशा प्रकारची गाथा निर्माण केलेली आहे. या गाथेमध्ये जवळजवळ पृष्ठे त्याची आहेत 1000 आणि या 1000 पृष्ठांच्या मध्ये त्यांचे 5000 अभंग आहेत. इतकं मोठं कार्य करणाऱ्या संतांचे अभंग सुद्धा त्यावेळच्या लोकांनी तिथल्या नदीमध्ये बुडवलेले होते. पण त्यांचं कार्यच इतकं मोठं होतं की लोकांना कीर्तनातून हे अभंग मुखोद्गत झालेले होते. हे अभंग पुन्हा लिहिले गेले आणि त्याची अशी गाथा तयार झाली. हे सर्व आपल्या पुढे सांगण्याचं कारण असं आहे की हे जे सगळं साहित्यातून प्रकट झालं. नंतरच्या काळात संत गाडगे बाबा यांनी मोठं काम केलं. त्याचबरोबर संत तुकडोजी यांनी मोठं काम केलं. स्वामी विवेकानंद यांनी मोठं काम केलं. यांची ही भली मोठी पुस्तकं मी तुमच्या पुढे आणून दाखवली. त्याचं कारण असं आहे की या संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी जर त्यावेळी शब्दातून व्यक्त झाले नसते तर आज आपली मनं आणि मतं समृद्ध झाली नसती. म्हणजे शब्दांचं इतकं मोठं महत्व आहे की त्या शब्दातून आपल्याला खूप काही घेता येतं, देता येतं. अशा शब्दांची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी केली होती हे तुम्हाला माहितीच आहे. संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीमध्ये असं मराठीचं कौतुक केलेलं आहे की माझा मराठीचा बोलू कौतुके, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. म्हणजे माझी मराठी भाषेची महती इतकी मोठी आहे की निश्चयानं पैजेनं मी सांगतो की अमृतासारख्या गोड गोष्टीला सुद्धा मी हरवेन, इतकी मराठी माझी गोड आहे. अशा रसाळ भाषेमध्ये लिहिणाऱ्या संतांची रचना प्रत्येक इयत्तेला पाठ्यपुस्तकात संतवाणी म्हणून आलेली असते. त्यापैकी इयत्ता 8वीला शब्दांचंच महत्व सांगणारा संत तुकारामांचा एक अभंग आलेला आहे आणि तो अभंग आपल्या समोर आहे. इथं शब्दांचं महत्व सांगितलेलं आहे. तो अभंग मी पहिल्यांदा वाचेन. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, शब्देची गौरव पूजा करू. अवघ्या 6 ओळींची ही रचना, त्याला आपण अभंग म्हणतो. आताच्या काळात तुम्ही त्याला कविता म्हणता. या रचनेला पहिल्यांदा अभंग का म्हणायचं तर तुकारामांनी ज्या रचना केल्या त्या रचनेचं वैशिष्ट्य, भाषिक वैशिष्ट्य असं आहे की या कवितेमध्ये किंवा अभंगामध्ये एकूण 6 अक्षराचे 3 चरण असतात. पहा, आम्हा घरी धन 6, शब्दांचीच रत्ने 6, शब्दांचीच शस्त्रे 6 आणि 4थ्या चरणामध्ये 4 अक्षर असतात. पहा, यत्न करू, जन लोका पूजा करू. म्हणजे 6 6 6 4 अशा अक्षरांचा एक चरण होतो
आणि अभंगातलं ते कडवं होतं. अशा 3 किंवा अधिक कडव्यांनी मिळून एक रचना होते, त्याला आपण अभंग म्हणतो. अभंग म्हणजे भंग न पावणारा, कायम स्मरणात राहणारा, चिरंतन तत्व सांगणारा असा हा अभंग. या अभंगाचं वैशिष्ट्य प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेशांचे किंवा तुकोबांचे अभंग किंवा हरिपाठी तुम्ही ऐकले असतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, यासारखी रचना पहा, अभंगाचंच उदाहरण आहे. अशा उदाहरणामधून आपल्याला अभंग म्हणजे काय हे नेमकं कळलं. आता या रचनेमध्ये वर्णन केलेलं आहे ते म्हणजे शब्दांचं महत्व. काय आहे शब्दांचं महत्व? मराठी भाषा ही 48 वर्णांनी तयार झालेली आहे. अ आ पासून ते क्ष ज्ञ पर्यंत असे स्वर, स्वरादी आणि व्यंजन या अक्षरांच्या पासून अर्थयुक्त असे 2 अक्षर किंवा स्वर आणि व्यंजन एकत्र आले आणि त्यांनी शब्द तयार झाला. असा एक शब्द तयार झाला की तो शब्द प्रतीक रूपानं आपल्याला लक्षात येतो. म्हणजे पुस्तक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पुस्तक या शब्दाला काहीतरी प्रतीक असतं. मग कोणतं ना कोणतं पुस्तक आपल्या नजरेसमोर येतं. फळा म्हटलं की हा एक शब्द आहे, परंतु फळा या शब्दानं आपल्याला फळाची आकृती आपल्या अंतर्मनामध्ये जागृत होते. अशा शब्दांना तसा फारसा प्रतीक रूपानं अर्थ असला तरी अर्थसौंदर्य म्हणून वेगळा अर्थ शोधण्याचं काम कवी, लेखक किंवा संत करत असतात. या शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते सुख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते सुख, ही ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. म्हणजे आपल्या सर्व समाजाचे, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे सर्व भाव या शब्दामध्ये जागृत होत असतात आणि मग आपल्याला ते आवडत असतात. म्हणून कविता किंवा कोणताही पाठ आपल्याला आवडत असतो. शब्द काय काम करतात तर शब्दांच्या घेऊन ज्योती उधळू अज्ञानाच्या राती, शब्दातून जोडत जाऊ जगी मानवतेची नाती. हे शब्द ज्या मुखावाटे व्यक्त होतात, ज्या जिभे वाटे व्यक्त होतात, ही जीभ चांगली असेल तर मुखामध्ये ओवी येते आणि ही जीभ आपल्या विचारानं कलुषित झाली असेल तर ओवीच्या जागी शिवी पण येते. म्हणून चांगल्या विचारांनी चांगली कविता आकाराला येत असते. कवितेतून आपल्याला नवीन नवीन जीवन दर्शन घडत असतं. हे शब्दांच्या माध्यमातूनच होत असतं. वामन निंबाळकर नावाच्या कवीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या, वाहिली नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कोणी, गेले नसते दूर. एवढं शब्दांचं महत्व आहे. आणि या शब्दांना आपण जवळ करून शब्दांच्या विविध व्युत्पत्ती शोधून आपण समृद्ध व्हायचं आहे. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, शब्दसमूह असतील, यांचा जेवढा असेल तेवढा संचय आपल्याजवळ करून घेऊन ते निबंधातून, वक्तृत्वातून, आपल्या उत्तरामधून, समाजात बोलत असताना व्यक्त करण्यातून आपण जेव्हा या शब्दांना जवळ घेऊ तेव्हा आपल्यासारखं श्रीमंत कोणीच असणार नाही. म्हणून शब्दांचं हे महत्व आपण आता समजून घेऊया. मूळ रचनेकडे पुन्हा एकदा वळूया आपण. संत तुकाराम महाराज आपल्याला असं सांगतात की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य खूप सुखी समाधानी जावं वाटतं. त्याला वाटतं भरपूर धन संपादन करावं. धन म्हणजे पैसा.
हा पैसा जेवढा येईल तेवढा मी श्रीमंत असं त्याला वाटत असतो. पण तुकाराम महाराजांना असं वाटत नाही. त्यांना सर्व प्रकारची रत्न आणि सर्व प्रकारचे अलंकार मृत्तिके समान म्हणजे मातीसारखे वाटत होते. म्हणून त्याने असं म्हटलं की आम्हा घरी धन, आमच्या घरी धन म्हणजे संपत्ती कोणती आहे, पैसा कोणता आहे, शब्दांचीच रत्न आमच्याकडे आहेत. शब्द हीच आमची रत्न आहेत, तेच अलंकार आम्ही मिळवतो आणि अशा शब्दांची शस्त्रे यत्न करू. यत्न म्हणजे प्रयत्न, प्रयत्नानं आम्ही असं करू की या शब्दांची शस्त्र सुद्धा करू. बघा आपली मराठी भाषा एकाच वेळी कोमल आहे आणि एकाच वेळी कठोर आहे. एखाद्याला चुकीचं वागणाऱ्या माणसाला कठोरात कठोर शब्द बोलून आपण घायाळ करू शकतो शब्दांनी. त्यासाठी शस्त्र लागत नाही. म्हणजे शब्द हे सुद्धा कधी कधी शस्त्र होतो. तुकारामांचाच दाखला देतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिलेला आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू सोटा. चांगलं वागणाऱ्याला आम्ही काहीही देऊ, परंतु वाईट वागणाऱ्याला शब्दांचा सोटा मारल्याशिवाय आणि त्याला वळणावर आणल्याशिवाय राहणार नाही. असं शब्दांचं महत्व व्यक्त केलेलं आहे. पुढं तुकाराम महाराज म्हणतात की शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. आमच्या जीवाचे जीवन म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक टिकटिक चालू असते. ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. हे आमचं हृदय, हे आमचं काळीज, हा आमचा जीव फार महत्वाचा प्रत्येकाला वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात की या जीवापेक्षा सुद्धा प्रिय मला शब्द आहे, म्हणून त्या जीवीचे जीवन म्हणजे आमचे शब्द आहेत. आणि इतक्या जीवलग असणारे, हे इतके महत्वाचे असणारे हे शब्द आम्ही जनलोकामध्ये वाटू. म्हणजे इतका हा परोपकार करणारा संत, लोकांना शब्दांचं धन देऊन ज्ञानाच्या ज्योती पेटवणारा संत, मुलखा वेगळा संत आपल्याला नक्कीच देवदूतासारखा भेटला आहे. म्हणून आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आज तागायत अटकेपार झेंडा मिरवत आहे. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजांना असं वाटतं की शब्द हेच माझे देव आहेत. मंदिरातल्या देवाला बोलता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, परंतु आपल्या शब्दांना मात्र अर्थ लगडलेले असतात. या शब्दांना खूप मोठं सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. शब्द आपल्याला हवं ते देतात. एखाद्या प्रसंगी आपण आईला एखादी गोष्ट मागतो, ती शब्दातूनच मागतो आणि आई पळत जाऊन ती वस्तू आपल्याला आणून देते. म्हणजे देवापेक्षाही जलद कृती करणारी कोणती घटिका असेल तर ती म्हणजे शब्द आहेत. आणि म्हणून शब्द हेच आमचे देव आहेत आणि या शब्दांचा गौरव करूनच त्या शब्दांची पूजा आम्ही बांधू असं मोठ्या गौरवानं म्हणणारे संत मला आणि आपल्या सर्वांनाच नक्कीच मार्गदर्शक आहेत. मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की या शब्दांचं महत्त्व आपण सर्वांनी ओळखावं आणि संतांचं चरित्र समजून घ्यावं. एकाच कवितेवरून किंवा एकाच अभंगावरून संतांची वाणी आपल्यापर्यंत पोहोचते असं नाही, तर त्यासाठी संत तुकारामांनी लिहिलेली अशा प्रकारची रचना, अभंगाचा गाथा असेल किंवा तुकाराम महाराज यांचा अभंगाचा गाथासारखी कोणतीही प्रत असेल, ती आपल्या शाळेतून पालकांच्याकडून मागवून घ्या. त्यातील अनेक रचना आपण पहा, वाचा आणि शब्दांनी समृद्ध व्हा. शब्दांचं हे महत्त्व समजून घ्यावं आणि शब्दांच्यासाठी आपलं आयुष्य वेचावं. यासाठी ही कविता
मी आज आपल्या पुढं सादर केली. धन्यवाद.